चला तर मंडळी, मस्त आचारी स्टाईल रेसिपी बनवूया. त्यासाठी पाणी उकळायला ठेवलं आहे. मीठ घालून गाजर, वाटाणा, फरसबी, फ्लावर, बटाटा घालून भाज्या अर्धवट शिजवून घ्यायच्या आहे. नंतर त्या निथळून एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर, 1 इंच आलं, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 वाटी ओलं खोबरं, भिजवलेले काजू आणि मगजबी, कांदा, हिरवी मिरची घालून छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी, तमालपत्र, दालचिनी, लवंग, जिरे, काळी मिरी, हिरवी वेलची, एक मोठा बारीक चिरलेला कांदा छान परतून घ्यायचा आहे. नंतर त्यामध्ये आपण जे वाटण केलं आहे ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. बारीक चिरलेला टोमॅटो घालून 2 मिनिट परतून घ्यायचं. त्यामध्ये हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला, थोडंसं पाणी घालून झाकण ठेवून 2 मिनिट छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता अर्धवट शिजवलेल्या भाज्या मीठ घालून छान एकत्र करून घ्यायचं. गरजेनुसार गरम पाणी घालून भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. यामध्ये तळलेले काजू, कोथिंबीर, कसुरी मेथी घालून इथे आपली मस्त चविष्ट चमचमीत व्हेज कुर्मा भाजी तयार झाली आहे. रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करा.